हा मध्ये एक रेस्ट मारतो. आता आपल्याला एक भांड काढायचं आहे. ते पहा, चित्रामध्ये आपल्याला सम विषम हे बघायला लागणार आहे. आता जे मी चित्र काढणार आहे सम म्हणजे दोन्ही बाजू समान असणाऱ्या. आता मी मातीचं भांड काढवलंय. हे पहा, मध्ये मी रेष मारलेलं आहे. नवीन असल्यामुळं आपल्याला 100% जुळेल असं काही नसतंय. सराव आहे. नंतर आपल्याला कमी जास्त जर झालं असेल तर खोडल्याबरोबर खोडून पुन्हा आपल्याला काढता येतं. म्हणून चित्र काढत असताना पहिल्या हलकासं असं चित्र काढायचं आहे. आता ही दुसरी बाजू. आता तुम्हाला आकार काय आला, हे मातीचं भांडे आहे असं तुम्हाला कळालं. हे कसं झालं, मातीचं भांडे हे आपल्याला कळालं, पण त्याच्यावर पार्श्वभूमी आपल्याला कळायला पाहिजे. उजेड अधिक सावली. हे पहा, असं मी गोल काढून त्याला दोन्ही बाजू समबाजू करून हे मातीचं भांड तयार केलेलं आहे. म्हणजे रेस आखल्यामुळे आपल्याला समान भाग करायला सोपं जातं. हे पहा कसं दिसतं. नुसते भास तयार झालेला आहे. आता आपण हलकासं सैल हातानं काढल्यामुळं जरा इकडे तिकडे होतंय, मागं पुढं होतंय. तर ते खोडलं पण खोडून व्यवस्थित करायचं. आता आणि एकदा पुन्हा एकदा गडद करतो मी. चित्र तसं काही अवघड नाही, सोपंच आहे. पण आपण बघण्याची कला जी आहे त्यावर ठरतं चित्र कसं आहे. हे पहा, तिकडे गडद केलेलं आहे. हे वर्तुळ आपण काढल्यामुळे म्हणजे गोल हे आपल्याला सरावासारखं करावं लागणार आहे. हे आता ह्या साईडची बाजू. आता हे इकडं उजेड आणि इकडं सावली. आता माझ्या हाताची सावली पण बघा कसं पडते इकडे या साईडला. तसं आता या भांड्याची सावली आपल्याला करायचं आहे. आता मी पुन्हा एकदा गडद करायला लावले. आपल्याला मातीचं भांड आता भात जाणवत आहे. पण ते पूर्ण केव्हा दिसणार, सावली आणि उजेड याचं संतुलन झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, ते अशा तऱ्हेनं आपण काढलेलं आहे. हे बघा असं पण हातून सावलेलं आपण भांड जे आपल्याला दिसते हातून सुद्धा आपल्याला सावली जाणवून दिलेले पाहिजे. आता आपण सावली काढायची. पूर्ण सावली नाही काढायची, आपल्याला साधारण सावली दाखवायची तुम्हाला. म्हणजे त्या वस्तूमध्ये जिवंतपणा दिसेल आपल्याला. आता तुम्हाला कसं दिसते, कोड्ड पण जर खोडून घेतो. मी रेस खोडलेली आहे. आता तुम्हाला भांड दिसेलच. पेपर होते म्हणून मी मध्ये हात धरतोय. हे आपल्याला कसे नक्षी काढायचे बेतराला. भांड गोल आहे ना, त्यामुळे ते आकार पण वर्तुळ असणार. हे पहा, जर बोटन घातलं गेली जरा सावली आपली बोटन जरा घासलं की सावली पण जरा मस्त वाटते. त्यामुळं पहिला पेन्सिलनं गडद करून घ्यायचं. चित्र तसं काय अवघड नसतं. आपण उजेड आणि सावली
याचं निरीक्षण केल्यावर आपल्याला कळतं आणि त्याचा आकार आपण निरीक्षण करणं महत्वाचं आहे. कोणत्याही वस्तू पाहत असताना चित्र काढायच्या अगोदर निरीक्षण करावं लागतं. हे पहा. आता कसं वाटते बघा. आता आपण इकडे जरासं या साईडनं सावली असल्यामुळं त्याला चकाके दाखवावं लागते ना. हे बघा. आपण शिकतोय अजून पोरं आपण नाही शिकलेलं, हे सराव चाललेला आहे. हे बघा. हे पहा. भांडं झालं. आता आपण दुसरं. आता आपण काचेचा ग्लास काढायचा आहे. हे बघा, वर्तुळ किती महत्वाचं आहे बघा, गोलाकार किती महत्वाचा आहे बघा. आडवा लंबाडा गोलाकार काढलेला आहे. आता मी ग्लास काढत आहे. पहिला चित्र कधी काढताना गडद काढायचं नाही, हलक्या हातानं काढायचं आपल्याला, पुसट पुसट. जर चुकली की आपल्याला खोडता यावं. हे बघा, हा ग्लास मी काढलेला आहे. हे पण समप्रमाण आहे. पहिला मी रेषा आखलेला आहे, दोन्ही बाजूने समभाग करायचा आहे. हे बघा, आता तुम्हाला दिसतोय ग्लास. तुम्हाला फिकटपणे दिसणार कारण मी ते फिकट काढलेलं आहे. हे आकार झाला. हे मी काल्पनिक काढलेलं आहे. ते मी ज्यावेळी काढणार त्यावेळेस समोर एक वस्तू ठेवायची आणि ते वस्तू निरीक्षण करायचं आणि त्यानुसार आपल्याला चित्र काढायचं आहे. हे बघा, आता इथं पण उजेड आणि सावलीची गंमत आहे. मी जरा डार्क करावलोय. हे तुम्हाला आता साधारण तुम्हाला म्हणजे हा ग्लास आहे असं वाटतच असेल. हे बघा मित्रांनो, मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला चित्र शिकवतोय. हे पहा, जरा हातात सावली माझ्याकडं पडत्या जसं तुम्हाला दिसतंय ते. हे बघा, ग्लास मध्ये आता थोडं पाणी काढलेलं आहे आपण. पाणी म्हणा, काय तर रावण म्हणा, काय बी असं आपण पदार्थ म्हणा. हे बघा, हलकं का काढायचं, जर चुकले की पुन्हा आपल्याला रिपेअर करता येते. आपण जर असं कडक करतो. या चित्रामध्ये आपल्याला निरीक्षण महत्वाचं आहे. आपल्याला भरपूर प्रकारचे चित्र काढायचे आहेत आणि मी तुम्हाला भरपूर प्रकारचे चित्र शिकवणार आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना तुम्ही स्किप करू नका आणि कंटाळू नका, एवढं करा. जर आपल्याला चित्र शिकायचं असेल तर मन लावून आपल्याला शिकलं पाहिजे. हे बघा, मी आता हे पेन्सिलनं आता हे केलं ना, आता बघा कसलं गंमत भारी दिसते. हे बघा, आता पेन्सिलनं हे करून हातानं बोटानं घासल्यावर कसं छान वाटते बघा. पेन्सिलनं नसते केलं कसं जागामध्ये राहू शकते आणि बॉटन जर हे केल्यावर पुन्हा सावली आहे तसं दिसते. ही आतली बाजू जरा असं, कारण आत सावली पडणार ना. असं हे करायला
तुम्हाला बघा. मित्रांनो, मी चित्र काढत होतो, तर काही जण म्हणाले आम्हाला चित्र शिकायचं आहे, त्यामुळं मी आता सोपं चित्र तुम्हाला अगोदर शिकवतो. हे बघा, ते आता बंद केलंच आहे. असा गड करून घेतो. आता उजवी बाजू पण आता आपल्याला चित्र पक्क झाले ना, त्यामुळं आता उजवी बाजू पण मी गडद करतोय. आता डाव्या साईडला हे बघा, घ्यायचं आहे. माशी तुम्हाला आकार न कळत वेगळा दिसत होता, आता बघा समजून घ्यायचं आहे. आता जी मधली रेषा ना ती पहिला मी खोडवलोय. आणि कुणाला शिकायचं असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब करा.